सध्या आपण वार्ड क्रमांक 102 मध्ये आहे. तुम्ही बघू शकता इथं कचऱ्याचं साम्राज्य तयार झालेलं आहे. पहिले मैदान खूप स्वच्छ होतं, आता इथं कचरापेटीचं स्वरूप आलेलं आहे. सध्या सुमित कंपनीकडे कॉन्ट्रॅक्ट असून त्यांची कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही, तसंच सफाई कर्मचारी पण एरियात येऊन साफसफाई करत नाही. त्याच्यामुळं हे एक प्रकारे डम्पिंग ग्राउंड तयार होत चाललेलं आहे एरियात. तुम्ही बघू शकता की ते घाणेरडा कचरा आहे आणि हे लोक बोलतात की आम्ही रोज सकाळी इथे येऊन झाडू बिडू मारतो, हे करतो, साफसफाई करतो. ही साफसफाई आमच्या परिसराची आहे, तुम्ही बघू शकता. तरी आता आम्ही त्यांच्या मॅनेजरला कॉल केला, ते बोलतात की रोज आम्ही इथे येऊन साफसफाई करतो, परंतु इथं काय साफसफाई दिसत नाही. कुठल्या अँगलने तुम्हाला इथं सकाळी झाडू मारून गेलं दिसतं. ते आता किती वाजलेत बघ बाबा, फोनमध्ये दाखव, फोनमध्ये दाखव, व्हिडिओ काढतोय. 12:07 झालेले आहेत आणि हे काय बोलले की आता आम्ही एरियात झाडू मारून गेलो आहे. तर तुम्ही बघा, हे झाडू मारलेलं आहे, एवढी स्वच्छता आहे आमच्या एरियात. या सुमित कंपनीने एवढे घाण हाल केलेले आहेत. कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही, त्याच्यामुळं लोक इथं मैदानात येऊन कचरा टाकतात आणि हा एरिया आमचा अदूषित झालेला आहे. आणि स्वच्छता होती पण आता अस्वच्छ झालेला आहे. तरी आता सुमित कंपनीच्या मॅनेजरला कॉल केलेला आहे, बघू आता काय होतं. काढून कंपनीला कॉल केला तर सुमित कंपनीचे कर्मचारी येऊन झाडू मारून गेलेला आहे. अर्धा तासामध्ये एरिया बऱ्यापैकी स्वच्छ केलेला आहे आणि कॉल केल्या लगेच काम चालू झालेलं आहे त्यांचं. त्यांनी काम करून गेलं. काय बोलतो भावा, झाडू मारायला आले लगेच, कसं वाटतं तुला? आता एरिया एकदम स्वच्छ वाटतंय. अशीच कामगिरी तुमची असू द्या. एरियात असं रोजच्या रोज सफाई करायला आले तर काय वाटणार नाही. आता आम्ही एरियाचे जागरूक नागरिक म्हणून आम्ही फोन केला. आम्ही काही नगरसेवकला वगैरे उभं राहणार नाही किंवा काही नाही, किंवा सोशल वर्कर पण नाही. एक आम्ही असंच एक प्रयत्न म्हणून ट्राय केलं आणि ते आमचं यशस्वी झालेलं आहे. आणि तुम्ही पण असंच तुमच्या एरियात कधी सफाई कर्मचारींना आले तर त्यांना कॉल करून बोलू शकता. आणि प्रायव्हेट कंपनीकडे कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याचा हा फायदा झाला की अर्धा तासाच्या आतमध्ये ते लोक येऊन साफसफाई करून गेलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि पुढं पण अजून साफसफाई चालू आहे. तर हे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.